हो. आणि सर आपण हेमिंग्वे यांच्या सुरुवातीच्या लेखनाबद्दल अ, बोलू. तुम्ही 1920च्या दशकात लेखक म्हणून हेमिंग्वे यांची कारकीर्द सुरू झाली असे तुम्ही म्हटले आहे. हो. तर त्यांच्या सुरुवातीच्या लेखनाबद्दल सांगू शकाल का? आणि त्यांच्यावर कुठल्या लेखकांचा प्रभाव होता सुरुवातीला? ओके. पहिल्या महायुद्धानंतर तो परत गेला अमेरिकेला. नंतर त्याला घराबाहेर काढलं होतंच. नंतर त्यांनी लग्न करून कुठेतरी स्थायिक व्हायचं ठरवलं. तर त्याच्या असं लक्षात आलं की विशेषतः अमेरिकन डॉलर आणि फ्रेंच फ्रँक यांचा एक्सचेंज रेट बघता पॅरिस ही जागा त्याला अमेरिकेच्या दृष्टीपेक्षा तुलनेने जास्त कम्फर्टेबल वाटली पैशाच्या दृष्टीने. आणि पॅरिसमध्ये सांस्कृतिक वातावरण अतिशय समृद्ध असं होतं. आणि त्या काळामध्ये अनेक लेखक कलावंत यांचा पॅरिसला मध्ये अड्डाच असायचा. त्यामुळे युरोपमध्ये जायचं, पॅरिसला जायचं असं त्यांनी ठरवलं. आणि मग तिथे त्यांनी लिहायला सुरुवात केली. त्याच्या सुरुवातीच्या कथेची एक गंमत म्हणजे तो आणि त्याचा मित्र तो पत्रकार म्हणून गेला तिकडे युरोपमध्ये. सुरुवातीला त्याचा एक पत्रकार मित्र आणि तो यांच्यामध्ये पैज झाले की एका तासामध्ये कथा लिहायची आणि बघूया कोणाची कथा प्रसिद्ध होते. असं झालं की दोघांचीही कथा प्रसिद्ध झाली. पण त्याच्यानंतर त्यांनी ज्या कथा लिहिल्या आणि जसं मी मगाशी म्हटलं की त्याला जे काही करायचं ते त्याच्यात झोकून देऊन, त्यामुळे एकदा लेखनाला सुरुवात करायची म्हटल्यावरती त्यांनी लेखनामध्ये स्वतःला झोकून देऊन तर त्याच्या सुरुवातीच्या बऱ्याच कथा, ज्याला आपण साभार परत म्हणतो, अशा परत आल्या. त्यांनी अर्थात प्रयत्न चालू ठेवला. त्याच्यावरती प्रभाव जुन्या लेखकांचा म्हणता म्हणजे मार्क ट्वेन किंवा लिओ टॉल्स्टॉय या लेखकांचा निश्चितपणे त्याच्यावरती प्रभाव होता. त्याच्याविषयी त्याचा एक गमतीदार हे आहे, अवतरण कोट आहे. तो म्हणतो की मला जगातला सर्वश्रेष्ठ साहित्यिक व्हायचंय, चॅम्पियन व्हायचंय. पण दॅट सन ऑफ विच लिओ टॉल्स्टॉय इज इन द वे. टॉल्स्टॉयने इतकं चांगलं लिहून ठेवलंय की त्याला त्याच्या पुढे जाणं मला कठीणच आहे. परत त्याला बाजूला करून मी पुढे जायचं म्हणलं तर तो शेक्सपियर पण तिकडे बसलाय. शेक्सपियरने एवढी नाटकं लिहिली आहेत. आता काही लोक म्हणतात की शेक्सपियरची सगळी नाटकं शेक्सपियरने नाही लिहिलेली. बरं, समजा नसतील लिहिले, पण कोणीतरी तर लिहिली आहेत. आता ह्या लोकांनी इतकं चांगलं लिहून ठेवलंय की मी आता त्याच्यापेक्षा वेगळं आणखीन चांगलं काय लिहू, अशा प्रकारचं त्याचं थोडंसं लाईट हार्टेड असं एक कोट आहे. पण सांगायचा मुद्दा असा की मार्क ट्वेन किंवा लिओ टॉल्स्टॉय किंवा त्याचे एक प्रकारे कंटेम्पररी पण थोडेसे सिनियर म्हणजे 20व्या शतकामधले जेम्स जॉईस म्हणा किंवा गर्ट्रूड स्टाईन या लेखकांचा पण विचार करता येईल. त्यापैकी गर्ट्रूड स्टाईन ही लेखिका त्याला थोडीशी सिनियर, आणि तिने त्याच्या मार्गदर्शकाची भूमिका विशेषतः सुरुवातीच्या काळात चांगल्या प्रकारे बजावली. तिने चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर त्याची सन ऑल्सो रायझेस ही कादंबरी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा अर्नेस्टचा मित्र, स्वतः लेखक स्कॉट फिट्झजरल्ड याची फार महत्वाची भूमिका होती. स्कॉट हा स्वतः मोठा लेखक होता. तर त्यांनी अर्नेस्टला सांगितलं की त्या सन ऑल्सो रायझेस कादंबरीची जी सुरुवात आहे ती तितकीशी बरोबर झालेली नाही, ती पसरट झाली आहे. त्याच्यामध्ये काही विकृत गोष्टी आल्या आहेत, त्या अननेसेसरीली त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक घुसडल्या आहेत. तर काही हजार शब्द म्हणजे 2, 3, 4, 5 जे काय इतके हजार शब्द त्यातनं वगळायला हवेत असा स्कॉटचा आग्रह होता. आणि तसं केलं गेलं. त्याचा फायदा झाला. त्यामुळे ती कादंबरी जास्त सुदृढ झाली, जास्त काय म्हणता येईल त्याला, अशी निश्चित असं तिला एक चांगलं स्वरूप आलं. पण अर्नेस्टचा स्वभाव हा इतका एक प्रकारे विचित्रच म्हणायला पाहिजे की त्याच्या अहंकाराला धक्का लागला. म्हणजे आपली कादंबरी जास्त बाळशेदार झाली, जास्त चांगली झाली हे त्यांनी मान्य केलं मनाशी, पण ते मी न करता ह्या स्कॉट सारख्या दुसऱ्या उपऱ्या माणसाने केलं याचा त्याला एक प्रकारे राग आला. आणि स्कॉट फिट्झजरल्डची आपल्यावरती मेहरबानी झाली की काय, त्यामुळे तो कडवट झाला.
आणि मनातनं त्यांनी कधीही स्कॉटला माफ केलं नाही असा चरित्रकारांनी उल्लेख केलेला आहे. तर हे असे त्याच्या आसपासचे लोक, आणि पॅरिसचं वातावरण त्यावेळी पिकासो सारखे लोक सुद्धा त्यांच्या भेटी व्हायच्या. तर ह्या सगळ्यांचा कुठेतरी त्याच्यावरती परिणाम होत होता. हे सुरुवातीचे म्हणजे कोणाचा प्रभाव, या प्रश्नाचं उत्तर आपण असं देऊ शकतो. हो. आणि सर त्याबद्दल तुम्ही आता थोडं बोललाच आहात आधी की हेमिंग्वे यांनी आफ्रिका, स्पेन, क्युबा या देशांमध्ये प्रवास केलेला होता आणि वेगवेगळे अनुभव घेतले होते. तर या अनुभवांचा त्यांच्या लेखनावर कशा प्रकारे प्रभाव पडला असे तुम्हाला वाटते, आणि याची काही उदाहरणं देऊ शकाल का? एक मी सुरुवातीला सांगितलं की अर्नेस्ट हेमिंग्वेचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी खूप प्रवास केला, खूप हो. ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केलं. सुरुवात शिकागो पासून झाली, नंतर स्पेन, पॅरिस, आफ्रिका, फ्लॉरिडामध्ये की वेस्ट आणि क्युबा वगैरे, अशा प्रत्येक देशाचा आणि प्रत्येक प्रांताचा एक असा स्वतंत्र परिणाम त्याच्यावरती झालेला आहे. त्या ठिकाणी आपण एक गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की अर्नेस्ट हेमिंग्वेचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं, आणि एक प्रकारे तो त्याच्यावरती आरोपही केला जातो. आरोप म्हणजे कसं, की वैशिष्ट्य म्हणजे काही लोक चांगल्या अर्थाने वैशिष्ट्य म्हणतील, आणि काही लोक एक त्याची मर्यादा किंवा त्याचा एक कमकुवतपणा अशा अर्थाने म्हणतात, की त्याच्या कादंबऱ्या आणि बहुतेक लेखन हे स्वानुभवावरती आधारित असतं. आता ह्यातला चांगला भाग असा की स्वानुभवावरती आधारित लेखनामुळे त्याच्यामध्ये एक अस्सलपणा आहे. उगाच काहीतरी इकडून हो. तिकडून गोळा करून बनवा बनवी करून असं काही त्यात नाहीये. जे काही त्याचे तपशील आहेत ते अतिशय अस्सल आहेत. हा त्यातला फायदा झाला. पण काही समीक्षकांच्या मते त्याचा तोटा म्हणजे ज्याला स्वतःचा त्याला अनुभव नाही, तिथे तो म्हणजे चांगला लेखक आहे तो खरा परकाया प्रवेश करू शकला पाहिजे. त्याला इतरांना काय वाटतं हे त्याला समजून घेता आलं पाहिजे. तर अर्नेस्टला हे करता येत नव्हतं, अशा प्रकारचा आरोप काही लोकांनी थेट आणि काही लोकांनी असं सूचक पद्धतीने केला. आपल्या दृष्टीने आता ह्या चर्चेच्या दृष्टीने आपण बघूया की त्या कुठल्या कुठल्या देशांचा आणि कुठल्या कुठल्या अनुभवांचा त्याच्यावरती कसा परिणाम झाला. तो युरोपमध्ये असताना, पॅरिसमध्ये राहत असताना त्याच्या स्पेनला अनेक भेटी असायच्या, आणि स्पेन ह्या देशाच्या तो एक प्रकारे प्रेमात पडला होता. कारण इथे त्या बैलांच्या बुल फाईट्स ज्याला आपण म्हणतो, तो मॅटेडॉर असतो, तो असे रंगीबेरंगी कपडे घालतो आणि हातात एक लाल त्याच्या कापड असतं. ते कापड, तो बैलाला दारू पाजलेली असते प्रचंड, त्या दारूनी धुंद झालेल्या बैलाला तो कापड दाखवतो आणि तो बैल त्याच्यावरती चाल करून येतो, आणि तो मॅटेडॉर अत्यंत कौशल्याने अशी चपळाईने त्या बैलाच्या वाटेनं बाजूला जातो. तो संबंध सामना असा चालतो, तो बैल दबतो, थकतो, कोसळतो, नंतर त्या बैलाची हे केली जाते, स्लॉटर, कत्तल केली जाते. ह्या ज्या बैलांच्या झुंजी आहेत ह्या अर्नेस्ट हेमिंग्वेला अतिशय थरारक वाटल्या आणि अतिशय आवडल्या. त्यांनी म्हणजे असंख्य झुंजी पाहिल्या, तो काही काही मॅटाडॉर्सचा फॅन झाला, आणि त्याचा त्याच्या लेखनामध्ये अनेक वेळा उल्लेख आलेला दिसतो. आता सध्याच्या स्टँडर्ड प्रमाणे बघितलं तर अजूनही स्पेनमध्ये तो खेळ लोकप्रिय आहे, पण जगभरामध्ये एक असं आता मत निश्चितपणे झालेलं आहे की हा जीवघेणा खेळ खेळायला लावणं हे क्रौर्य आहे. म्हणजे बैल तर मरेलच त्याच्यात, पण अनेकदा मेटाडॉर सुद्धा जर वेळीच बाजूला होऊ शकले नाहीत तर बैलांच्या हल्ल्यामध्ये मरू शकतात. तर आता तर नक्कीच त्याच्यावरती टीका होते. 1932 साली अर्नेस्ट हेमिंग्वेनी एक पुस्तक लिहिलं होतं, डेथ इन द आफ्टरनून. ही फिक्शन किंवा कादंबरी नाहीये, हा हे एक माहितीपूर्ण पुस्तक आहे. त्याच्यामुळे त्यांनी मृत्यूची कला, मृत्यूचा इतिहास, प्रेतांमध्ये होणाऱ्या बदलांविषयी काही काही लिहिलेलं आहे. त्याचं म्हणणं की युद्ध चालू नसताना बैलाबरोबरच्या झुंजीचं मैदान ही एकच जागा आहे की तिथे तुम्ही जीवन मरणाचा संघर्ष बघू शकता. एक प्रकारे युद्ध चाललंय आणि तुम्ही एका छान आरामशीर स्टेडियम मध्ये बसून ते युद्ध बघताय, अशा प्रकारची त्याची त्या बाबतीत भावना होती. त्याच्यावरती त्यांनी कथाही लिहिल्या. एका मेटाडॉरच्या बघितलेल्या मृत्यूवरती आधारित कथा होती, अनडिफिटेड. ही 1927 साली जी कथा प्रसिद्ध झाली, त्या कथेमध्ये जखमी झाल्यामुळे काही काळ बैलांबरोबरच्या झुंजीच्या खेळापासून दूर गेलेल्या
आणि एकूणच उतरणीला लागलेल्या पण ह्या खेळाकडे परतण्याची इच्छा असलेल्या खेळाडूची कहाणी आहे. त्याच्यानंतर द सन ऑल्सो रायझेस ही कथा आणि त्याच्यावरती नंतर चित्रपटही आला. त्याच्यामुळे सुद्धा ज्या बैलांबरोबरच्या झुंजींचं खूप वर्णन आहे त्या चित्रपटामध्ये, त्या झुंजी दाखवलेल्या आहेत. तर ही कथा सुद्धा बरीच गाजली. हेमिंग्वे हा स्वतःच्या टीकेबद्दल अतिशय हळवा होता, ओव्हर सेन्सिटिव्ह. अनेक लोक असतात, अनेक लेखक असतात, तोही होता. आणि त्याच्यावरती वेळोवेळी टीका झाली. त्यावरती अर्नेस्टची प्रतिक्रिया ही अशी व्हायलंट म्हणता येईल अशा प्रकारची होती. तर मॅक्स ईस्टमन नावाचा एक समीक्षक होता. त्याने 1933 साली त्यांनी द न्यू रिपब्लिक या मासिकात डेथ इन द आफ्टरनून या विषयी एक लेख लिहिला. आणि त्याच्यामुळे अर्नेस्टचा इतका संताप झाला की त्या दोघांच्या पुढच्या भेटीमध्ये अगदी मारामारीची वेळ आली. त्या ईस्टमननी हेमिंगवरती टीका तर सणसणीत केली होती आणि त्याला वैयक्तिकदृष्ट्या सुद्धा असं डिवचलं होतं. म्हणजे डेथ इन द आफ्टरनून ह्या पुस्तकाचं परीक्षण लिहिताना त्यांनी त्या लेखाचं शीर्षक बुल इन द आफ्टरनून असं हेमिंगवेला डिवचणारं दिलं होतं. आणि संपूर्ण लेखामध्ये मुक्या प्राण्यांवर होणारा अन्याय आणि क्रौर्य यामुळे त्यांनी अशा प्रकारचा खेळ आवडतो म्हणून हेमिंगवेला चांगलंच झोडपून काढलं होतं. इंग्लिशमध्ये मूर्खपणे या प्रकाराला बैलांबरोबरची झुंज म्हणतात, पण त्यात झुंज नाहीये, ते वास्तवातलं आयुष्य आहे आणि त्यात माणसं बैलांना छळून ठार मारतात असा त्या लेखाचा एक सूर होता. आणि त्याच्यात त्यांनी अर्नेस्टवरती वैयक्तिक असा तर्कशुद्ध पण हल्ला केला होता. त्याचं म्हणणं असं की अर्नेस्टने अगदी मारे कितीही या थरारक झुंजींचं असं किती विरश्रीपूर्ण वर्णन केलेलं असलं आणि स्वतः किती आपण मॅचो आहोत, कसे मर्दानी आहोत वगैरे असा भासवायचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात त्यांनी असं सुचवलं मॅक्सने की हा म्हणजे लहान मुलांसारख्या नाजूक मनाचा आणि असुरक्षित वाटणारा माणूस आहे. आणि त्याला युद्धाच्या रानटी कत्तलीचा अनुभव आला पहिल्या महायुद्धात त्यांनी जे पाहिलं, आणि त्यामुळे त्याचं आयुष्य सगळं बदलून गेलं. त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि अशा डळमळीत आत्मविश्वासाचा हा लेखक उसन्या पौरुषाचा आव आणतोय असा काहीतरी त्यांनी त्याच्यावरती आरोप केला. आणि त्याचा एक अतिशय प्रसिद्ध अवतरण कोट आहे की या पार्श्वभूमीवरती हेमिंग्वेचं लिखाण म्हणजे छातीवरती खोटे केस चिकटवून मिरवण्यासारखं आहे की बघा मी किती मर्दानी आहे, माझ्या छातीवरचे केस बघा, अशा प्रकारचा उल्लेख त्या लेखामध्ये आहे. त्याच्यावरती अर्थात दोघांमध्ये आधी म्हटल्याप्रमाणे मारामारीची वेळ आली, शाब्दिक शारीरिक दोन्ही. तर बैलांची झुंज स्पेन याचा हा असा परिणाम आहे. युद्धामध्ये भाग आधी म्हटल्याप्रमाणे पहिल्या महायुद्धामध्ये ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, दुसऱ्या महायुद्धामध्ये पत्रकार, मध्ये जे स्पॅनिश यादवी युद्ध झालं, सिव्हिल वॉर झालं, त्या सिव्हिल वॉरमध्ये अर्नेस्टची भूमिका ही एक वैचारिक अशा प्रकारची होती. मुळात ते वॉर इतर कुठल्याही युद्धांच्या पेक्षा वेगळं, म्हणजे हे प्रदेशावर भूप्रदेशावरनं झालेलं युद्ध नव्हतं. स्पॅनिश सिव्हिल वॉर नॅशनलिस्ट पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी म्हणजे कशा प्रकारची राज्यव्यवस्था असावी याच्यावरनं ते यादवीच युद्ध होत. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात कसं इंग्लंड आणि फ्रान्स एकीकडे आणि जर्मनी एकीकडे असं नसून ते त्या स्पॅनिश लोकांमधलंच यादवी युद्ध होतं. आणि त्याच्यामध्ये अर्नेस्टनी एक वैचारिक भूमिका घेतली. त्याच्यात त्यांनी तिथल्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट केला, त्यांच्यासाठी कशा प्रकारे मदत इतरांकडनं गोळा करता येईल, अमेरिकेतनं आणता येईल वगैरे अशा प्रकारचा त्याचा सहभाग होता. आणि या त्याच्या सहभागावरती आधारित त्यांनी कादंबरी लिहिली फॉर हुम द बेल टोल्स. त्याच्यावरचा चित्रपट गाजला. इंग्रिड बर्गमन, कॅरी कूपर त्याचा मित्र हे त्या चित्रपटामध्ये होते. तर तो स्पॅनिश सिव्हिल वॉरचा तो एक परिणाम आहे. त्याच्यानंतर त्यांनी आफ्रिकेच्या सफारी अनेकदा केल्या. आणि आफ्रिकेच्या सफारीमध्ये अक्षरशः म्हणजे इतके वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये अनुभव त्याला आले. एक म्हणजे जंगलामध्ये जाताना तिकडे कुठले कुठले प्राणी चावल्यामुळे कोळी, इतर कीटक वगैरे त्यांचे आजार, गँग्रीन, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. दुसरं म्हणजे तिकडे केनियामध्ये त्यांनी एक
एका 18 वर्षाच्या मुलीबरोबर लग्न केलं, तिथल्या टोळीमधल्या, केनियाच्या टोळीमधल्या. आणि तिच्याबरोबर लग्न केल्यामुळे तिच्या 17 वर्षाच्या विधवा बहिणीची मालकी त्याला त्या जमातीच्या नियमाप्रमाणे मिळाली. अशी त्याच्यामध्ये कथा आहे. आणि कसा त्या दोघींबरोबर तो संघ करत होता वगैरे वर्णनं त्यांनी केलेली आहेत. नेहमीप्रमाणे या कथेमध्ये खऱ्याचा अंश किती आणि खोट्याचा अंश किती हे इतर लोकांना बाहेरनं सांगणं कठीण आहे, पण ती कथा त्यांनी लोकांना सांगितली अशा प्रकारे. सगळ्यात मोठा अनुभव आफ्रिकेमधला म्हणजे त्याला एकापाठोपाठ एक 2 विमान अपघात झाले. त्यांनी स्वतःच्या कुटुंबांसाठी अशी एक चांगली सहल आयोजन केलं होतं. आणि ते विमान, त्या इबिस पक्ष्यांचा थवा आला त्याला चुकवण्याच्या नादात ते विमान त्यांचं इलेक्ट्रिकच्या वापरात नसलेल्या एका खांबावर आपटलं, खाली पडलं. आणि रात्रीची संध्याकाळची वेळ झाली होती, त्यांना तिथे रात्र कशी बशी काढणं आवश्यक होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मग चौकशी केली. तिथे नदीतनं कोणीतरी त्यांना छोट्या तलाफ्यावरनं का होडीतनं त्यांना दुसऱ्या गावाला नेलं. तिथे दुसरं विमान त्यांना मिळालं. मधल्या काळामध्ये हे पहिलं विमान पडलंय आणि आसपास कोणी माणसं दिसत नाहीयेत, कोणी मदत मागत नाहीये. त्यामुळे कोणतरी असा निष्कर्ष काढला की बहुधा हे सगळे मेले असावेत, म्हणजे आफ्रिकेतल्या जंगली प्राण्यांनी खाऊन टाकले असतील काय वगैरे. त्यामुळे हेमिंग्वे आणि कुटुंबीय यांचा मृत्यू झाला अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा सगळीकडे पसरल्या. प्रत्यक्षात हे लोक दुसऱ्या गावाला पोहोचले, तिथे त्यांना दुसरं विमान मिळालं आणि त्या विमानाने टेक ऑफ घेतल्या घेतल्या ते परत कोसळलं. आणि ते कोसळल्यामुळे हे लोक कसे बसे वाचले, बऱ्यापैकी भाजले, जखमा झाल्या, त्यातनं ते वाचले. हे एक प्रकारे हा चमत्कारच आहे असं डॉक्टर म्हणाले. आणि ऑफकोर्स या अशा प्रकारच्या घटनेचा अतिशय मोठा धक्का त्याच्यामध्ये बसला. त्याचा एक असा परिणाम झाला की हेमिंग्वे आता बचावला खरा ह्यातनं, पण कदाचित तो जगणार नाही अशी एक काही लोकांची समजूत झाली. आणि तो जायच्या आत, कारण नोबेल पुरस्कार मृत्यूनंतर पॉस्ट्युमसली देत नाहीत, त्यामुळे अशी चर्चा सुरू झाली की त्याचा नोबेलसाठी आत्ताच विचार करायला पाहिजे. ही 1950s मधली गोष्ट आहे. हेमिंग्वेचा विचार आधीपासूनच होता की आपल्याला केव्हा तरी नोबेल मिळाला पाहिजे, पण प्रत्यक्षात ओल्ड मॅन अँड द सी या पुस्तकासाठी पुलित्झर त्याला ऑलरेडी मिळालेला होता. तर ह्या चर्चेमुळे त्याचा नोबेल पुरस्काराचा आनंद थोडासा कमी झाला. म्हणजे त्याच्या मृत्यूच्या शक्यतेमुळे त्याला दिलं गेलं की काय, हा विचार जर असा त्रासदायक होता. तर तो एक त्याच्यामध्ये त्याचा परिणाम झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर आधीच त्यांनी क्युबाला घर घेतलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर तो तिथेच जाऊन शिफ्ट झाला. तिथे त्यांनी खोल समुद्रामध्ये मनसोक्त मासेमारी केली. स्वतःची पिलर बोट त्याची होती, मी आधीच सांगितलेलं आहे. मासेमारीचा खेळ त्यांनी केला. आता स्पेन मधल्या बैलांच्या झुंजीच्या बाबतीत टीका व्हायची, त्या मनाने कोंबड्यांची झुंज लावतात हा खेळ तसा छोटा आहे, त्यामुळे त्याच्याकडे लोकांचं लक्ष गेलं नाही म्हणा, किंवा त्याच्यावरती फारशी टीका नाही झाली म्हणा. आणि शिवाय क्युबामध्ये कोंबड्यांच्या झुंजीचा खेळ हा कायदेशीर पण होता. त्याच्यावरती जर कोणी टीका केली की हेही क्रौर्यच आहे, बैल नाही तर कोंबडी, त्याच्यावरती एबिग्यूचा असं मजेशीर त्याचा युक्तिवाद होता की त्या झुंजणाऱ्या कोंबड्यांना तरी दुसरं काय करायला आवडतं, त्यामुळे त्यात काही हरकत नाही. आणि त्याचप्रमाणे कबुतरांची शिकार करताना जुगार खेळायचा हेही त्याला आवडत होतं. नंतर त्याच्या उत्तर आयुष्यात तो आयडाहो प्रांतातल्या केचम गावामध्ये त्यांनी काही वर्ष काढली. तिथे विशेषतः कबूतर आणि इतर वन्य पक्षी आणि प्राणी यांच्या शिकारी, म्हणजे पुन्हा एकदा शिकारीची आवड म्हणजे मग ते त्याच्यात झोकून देऊन काहीतरी करायचं. तर असा प्रत्येक प्रांत आणि प्रत्येक अनुभवाचा त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर, त्याच्या विचारावर आणि मुख्य म्हणजे त्याच्या लेखनावर होत गेलेला आहे, हे आपण स्पष्टपणे बघू शकतो. हो. आणि सर, त्यांच्या लेखन शैलीबद्दल म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे यांना दिले जाते त्या आईसबर्ग थिअरी बद्दल सांगू शकाल का? याचे श्रेय दिले जाते आईसबर्ग थिअरीचे. आईसबर्ग थिअरीला थिअरी ऑफ ओमिशन याही नावाने ओळखलं जातं. हे जे लेखनाचं तंत्र आहे हे हेमिंग्वेने विकसित केलं. त्यानुसार एखाद्या कथेचा सखोल आशय वरवर पाहता चटकन लक्षात येता कामा नये.
ते त्या मजकुरातनं सुचवलं गेलं पाहिजे. आता आईसबर्ग म्हणजे हिमनग का, तर पाण्यावरती जो आईसबर्ग दिसतो, हिमनग दिसतो, तो अतिशय त्याचा एक अष्टमांश इतका छोटा भाग असतो. हो. बाकी मेजर त्याचा भाग सगळा पाण्याखाली दडलेला असतो. तर तो आपल्याला दिसत नाही. तसंच लेखनामध्ये जो आशय आहे त्यातला काही भाग तुमच्या लेखनात प्रत्यक्ष लोकांपर्यंत आला पाहिजे. पण बाकी बारीक सारीक तपशील आपण म्हणजे लेखकांनी सांगायचे नाहीत. त्यामुळे काय होतं की वाचकाला स्वतःला विचार करायला मिळतो, आणि वाचकांनी विचार केल्यामुळे त्याला स्वतःचे निष्कर्ष काढता येतात, आणि त्यात न सांगितलेल्या पण लपलेल्या गोष्टी शोधून काढायला प्रोत्साहन मिळतं. आणि त्यातनं आशयाच्या सूक्ष्म छटा, म्हणजे लेखकाने सगळं लिहिलं तर ते ठसठशीत आणि बटबटीतपणे वाचकांपर्यंत पोहोचेल, त्याच्याऐवजी आशयाच्या सूक्ष्म छटा, त्याचा समृद्ध अनुभव हा वाचकाला ह्या सगळ्या प्रक्रियेतनं मिळतो. अशा प्रकारचा विचार त्यामागे असतो. तर एक त्याचं उदाहरण सांगता येईल. एक हं. हिल्स लाईक व्हाईट एलिफंट्स नावाची त्याची कथा आहे. त्या कथेमध्ये तरुण जोडपं आहे आणि त्यांची चर्चा चालली एका ऑपरेशन बद्दल. कसं काय करायचंय, काय करायचंय, त्रास होईल का, इतरही लोक करतात, अमुक तमुक वगैरे. त्या संबंध कथे, छोटी कथा आहे, त्या संबंध कथेमध्ये हे ऑपरेशन, ही शस्त्रक्रिया ही गर्भपाताची आहे असं कुठेही स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण जर आपण ती कथा वाचली तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की हे तरुण जोडपं आहे आणि ती त्या मुलीच्या गर्भपाताचं ते ऑपरेशन आहे, त्याच्याविषयीच त्यांची चर्चा चाललेली आहे. तर हे सुचवलं त्यांनी, गर्भपात आहे हे त्यांनी सुचवलं, स्पष्टपणे सांगितलं नाही. तर ते एक उदाहरण आहे त्याच्या आईसबर्ग थिअरीचं. दुसऱ्या त्यांनी काही गोष्टी त्याच्या शैलीमध्ये जाणीवपूर्वक केल्या, म्हणजे स्वल्पविरामाऐवजी त्यांनी अनेक वेळा आणि या शब्दाचा वापर केला. कमीत कमी शब्दांचा वापर करून त्यांनी वाक्यरचना केली. तर काही समीक्षकांनी त्याची तुलना हायकू या अतिशय कमी शब्दांच्या काव्य प्रकाराबरोबर केली. आता हेमिंग्वेचे अनुयायी म्हणा, भक्त म्हणा, त्याचा मार्ग अनुसरू पाहणारे नवीन लेखक होते म्हणा, त्या सगळ्यांनी त्याचा आपापल्या परीने अर्थ लावला की ही शैली कशी वापरायची. तर काही लोकांनी, काही भक्तांनी असा चुकीचा अर्थ लावला की लेखनामध्ये तुमच्या भावना ही स्पष्टपणे येताच कामा नये. जर ती आली तर हे नवीन लेखक त्याला नाकं बोर्डायचे. सॉल बेलो नावाचा एक अमेरिकन लेखक आहे, त्यांनी अशा प्रकारच्या शैलीची खिल्ली उडवली आणि म्हणाला की काय भावना आहेत तुमच्याकडे, मग त्यांना मुसक्या बांधून आवळून कोपऱ्यात टाकून द्या, त्यांना दाखवूच नका. तर काही लोकांनी त्याचा त्यांच्या परीने अर्थ लावला, तो हेमिंग्वेला अभिप्रेत असेल असं नाही, पण अशा गोष्टी होतात. स्वतः हेमिंग्वेचा जर विचार केला तर त्याला एक्सप्लिसिटली किंवा शब्दबंबाळ पद्धतीने सांगितलं नाही तरी त्याला लेखनातनं भावना हद्दपार करायच्या होत्या असं काही म्हणता येणार नाही. फक्त त्या कशा पद्धतीने पुढे याव्यात आणि किती शब्दांमध्ये पुढे याव्यात याबद्दल त्याचा काहीतरी प्रयत्न असायचा. त्याच्यामध्ये भावनांचं प्रदर्शन, वर्णन हे सोपं आणि निरर्थक असतं. त्याऐवजी कोलाज आणि प्रतिमा यांच्यातनं काहीतरी अस्सल गोष्ट, घटनांचा क्रम आणि त्या भावनांना जन्म देणारी वास्तविक यांच्यावरती पकड मिळवायचा असा त्याचा प्रयत्न होता. त्याच्यामध्ये अशा प्रकारचंच लेखन दीर्घकाळ टिकू शकतं, आणि ते जर पुरेशा प्रामाणिकपणे शुद्ध स्वरूपात मांडलं असेल आणि थोडी नशिबाची साथ असेल, ते बऱ्यापैकी जास्त टिकू शकेल अशी त्याची कल्पना होती.